कसे आहात? मस्त ना? मी राजेंद्र सुरोशे, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मंडळी, आज मी तुम्हाला तुरीचे नियोजन कसे केले ते दाखवणार आहे आणि सध्या तूर कोणत्या अवस्थेत आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि तुरीला काय काय फवारणी केली आहे ते सर्व व्यवस्थितपणे माहिती सांगणार आहे तुम्हाला। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की जेणेकरून तुम्हालाही या व्हिडिओचा काही फायदा भेटू शकतो आणि तुरीविषयी माहिती भेटू शकते। त्यामुळे मंडळी, व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा, ही नम्र विनंती। आणि मंडळी, हे तुरीचे 30 दिवस झाल्यानंतर एक खुडणी केली ती, नंतर 60 दिवसाच्या नंतर एक खुडणी केली, छाटणी केली, मशीनद्वारे छाटणी केलेली आहे आणि छाटणी केल्यानंतर एक बुरशीनाशक आणि कीडनाशक फवारलेलं आहे। दोन्ही वेळेस खुडणी केल्यानंतर बुरशीनाशक आणि कीटनाशक फवारणीचं महत्त्वाचं असतं, त्यामुळे 2 वेळेस फवारणी केलेली आहे आणि रासायनिक खतांचाही वापर भरपूर केलेला आहे, शेण खतांचाही वापर भरपूर केलेला आहे। आणि आता फुला अवस्थेमध्ये आहे बघा तूर, ही बघा सध्या फुलं येण्यास सुरुवात झाली आणि उद्याच्याला फवारणी करायची आहे। फुलगळ होऊ नये म्हणून एक फवारणी करायची आहे आणि थोडंसं टॉनिक पण देण्याची गरज असते फुला औषध असल्यामुळे, म्हणजे फुलगळ होत नाही। आणि कीटकनाशक ही अमावस्याच्या दिवशी अंडे घालत असतात, त्याच्यामुळे कीटकनाशकाची फवारणी करणं आवश्यक असतं, म्हणून फवारणी करणं आवश्यक आहे। त्यामुळे उद्या आम्ही फवारणी करणार आहोत। आणि मंडळी, संपूर्ण संगोपन केल्यानंतर ही तूर बघा या अवस्थेत आहे, माझ्या डोक्यालाही लागतं आहे, म्हणजे कमीत कमी या तुरीची उंची 60 फूट झालेली आहे आणि फुटवाही भरपूर आहे, पाहू शकता फुटवा भरपूर आहे। एका झाडाला कमीत कमी 30 ते 40 फांद्या आहेत आणि या फांद्यामुळे भरपूर शेंडे फुटलेले आहेत आणि भरपूर अशी तुरीची वाढ झालेली आहे। आणि मंडळी, तुम्हाला खाली वाकून सुद्धा दाखवत आहे तुरी म्हणजे कसं दिसतंय पहा, एकदम घर बनवलंय असं दिसतंय खालून तुरी। पहा मित्रांनो, भरपूर तूर अशी मस्त आलेली आहे आणि कमीत कमी ॲव्हरेज माझ्या माहितीप्रमाणे एकरी 14 ते 15 क्विंटल तूर अपेक्षित आहे। पण आता पाहूयात किती होते आणि किती नाही। झाल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा मी व्हिडिओ दाखवणार आहे एकरी किती क्विंटल तूर झाली आणि किती नाही। मित्रांनो, पाहू शकता तूर इतकी वाढलेली आहे, भरपूर वाढलेली आहे, खूप दाट झालेली आहे तूर आणि ऊन पडल्यामुळे रान ही वाळत आहे, जलद वाळत आहे। पावसाची गरज भासू शकते कदाचित आणि पाऊस जर नाही झाला तर पाणी द्यावं लागणार आहे, त्याच्यामुळे विहिरीला भरपूर पाणी आहे। 15 ते 20 दिवसामध्ये पाण्याची गरज भासू शकते, त्यामुळे पाणी हे द्यावं लागणार आहे असं वाटतंय। आणि मित्रांनो, माहिती कशी वाटली कशी नाही त्या कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब ते तुम्हाला कळलंच असेल काय म्हणायचं ते, मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर जरूर करा मित्रांनो, कारण असे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळाले पाहिजे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका। राम राम।